आपल्या राज्यावर निसर्गाचा डबल अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय। तीव्र उष्णतेनंतर आता राज्यामध्ये 4 दिवस वादळी पावसाचे असणार आहेत। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे। उष्णतेची तीव्रता कमी होण्याचा सुद्धा अंदाज आहे। तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये उष्णतेची लाट असतानाच आता हवामानात मोठा फेरबदल होणार आहे, कारण आजपासून पुढील 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचा अंदाज आहे। 20 एप्रिल ते 22 एप्रिल या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी सुद्धा दाट शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान कुठे पावसाचा अलर्ट दिलेला आहे आपण ग्राफिक्समधून पाहूयात। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे। सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे। नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड तर या ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे।